अकोट उपविभागातील दहीहंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोट्टा बाजार परिसरात दिनांक 7 फेब्रुवारी रोजी 2 मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। ठाणेदार योगेश वाघमारे यांनी जलद गतीने तपास केला असता युवकांनी घरगुती वादातून विष प्राशन करून तर वृद्धाचा रस्त्याने चालत असताना पुलावरून पडून मृत्यू झाल्याचे तपासात पुढे आले आहे। दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। चोट्टा बाजार परिसरात 2 मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले। पोलिसांनी अधिक तपास केला असता रोहना येथील निलेश राणे वय 35 वर्ष याचे पत्नीसोबत वाद झाल्याने त्याने रागाच्या भरात विष प्राशन करून आपले जीवन संपवल्याचे तपासात निष्पन्न झाले। तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील समाधान शंकर डिगे वय 75 वर्ष हे मुलीच्या घरी येत असताना पुलावरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल एओकार अकोट। सर, आज चौठे येथे आपल्याला एक मृत बॉडी मिळाली आहे, या संदर्भात आपण काय सांगणार सर? सकाळी आम्हाला कॉल आला की चौटा ते दहीहंडा फाटा या रोडजवळ एक बॉडी पडलेली आहे। ती बॉडी थोडी डिकम्पोज आहे। त्या कॉलच्या अनुषंगाने आम्ही स्पॉटवर आलो। त्या बॉडीचा पंचनामा चालू आहे। बॉडीच्या खिशामध्ये एक आधार कार्ड सापडलं, त्याच्यावरती नाव आहे समाधान शंकर डिगे, राहणार गोळेगाव, जिल्हा बुलढाणा। त्या गावात संपर्क केला, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क झाला आहे। ते नातेवाईक या ठिकाणी येत आहेत। बॉडीची ओळख पटवून आम्ही पुढची कारवाई करत आहोत।